आपण या अगोदर एम, इज, आर, हॅव, हॅज कुठे वापरायचा, कसे सेंटेन्स बनवायचे शिकलो, बरोबर. हा, आता आपल्याला शिकायचं आहे डू आणि डज. हे व्यवस्थित ऐका, कारण आपल्याला याच्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहे. क्या बनाना है? निगेटिव्ह सेंटेन्सेस. यानी कि जैसे कि आई लाइक पिज्जा, आई डू नॉट लाइक पिज्जा. जब आपको ये समझ में आएगा, लक्ष द्या. मग माझ्या मागे म्हणायचंय, रिपीट आफ्टर मी. आय डू, वी डू, दे डू, यू डू, बॉयज डू, फ्रेंड्स डू. म्हणजे जिथे जिथे प्लुरल असतो, म्हणजे अनेक वचन असतं, जास्त जण असतात, तिथे तिथे आपल्याला काय यूज करायचा? डू. ते फक्त आय, आय म्हणजे मी, आय एकटा असतो. बाकी हे सगळे वी म्हणजे आम्ही, जास्त जण असतात. दे म्हणजे ते पण जास्त असतात. यू तुम्ही या तुम, ते पण जास्त. बॉयज, बॉयज तो पता है आपको, ज्यादा अगर होते तभी हम बॉयज बोलते, तेव्हाच बॉयज म्हणतो, बरोबर. आणि फ्रेंड्स, फ्रेंड्स पण एकापेक्षा जास्त असतात तेव्हा आपण फ्रेंड्स म्हणतो. या सर्वांसमोर आपण काय वापरणार आहोत? डू. व्हेरी गुड. म्हणजे प्लुरल जेव्हा असेल सब्जेक्ट, तेव्हा काय वापरायचं? डू. मग आपण सेंटेन्स बघूया. तुम्ही म्हणायचे माझ्या मागे, आय डू माय होमवर्क. आय डज माय होमवर्क येणार का? नाही. यू डू युअर वर्क. You do your work. We do exercise daily. We do exercise daily. Boys do their work well. My friends do their work well. They do cleaning every day. They do cleaning every day. Very good. बघा, मग आता आय डू माय होमवर्क म्हणजे काय? मी माझा होमवर्क करतो. यू डू युअर वर्क, तू तुझा वर्क. We do exercise daily. We do exercise daily म्हणजे आम्ही डेली एक्सरसाइज करतो. करतोय नाही, करतो. Boys do their work well. मुलं काय करतात? त्यांचं काम कसं करतात? छान प्रकारे करतात. My friends do their work well. आणि माझे मित्र सुद्धा काय करतात? तर त्यांचं काम एकदम छान करतात. They do cleaning every day. ते काय करतात रोज? क्लिनिंग मीन्स साफसफाई करते रोज. डू कळायला कुठे कुठे वापरायचा? व्यवस्थित बघा. आय डू, वी डू, दे डू, यू डू, बॉयज डू, फ्रेंड्स डू. मग पॅरेंट्स आलं तर काय वापरणार? पॅरेंट्स डू. व्हेरी गुड. डू पॅरेंट्स, पॅरेंट्स. हा, ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे डज. ओके. He does, she does, it does, Tom does, Rani does, mother does, girl does. गर्ल्स म्हणायचं काय ते? गर्ल्स आलं तर काय वापरणार? आणि बॉय आलं तर काय वापरणार? डज. व्हेरी गुड. म्हणजे एक वचन जेव्हा असेल, सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर नाउन असेल तर आपण काय वापरणार? डज वापरणार. व्हेरी नाईस. बघा, ही डज हिज होमवर्क. तो त्याचा होमवर्क करतो. शी डज हर वर्क नीटली. ती तिचं वर्क कसं करते? नीटली म्हणजे छान प्रकारे करते. टॉम डज एक्सरसाइज डेली. टॉम काय करतो? डेली एक्सरसाइज करतो. आय डू माय होमवर्क तिकडे येणार ना बाळा. आता आपण डज बघतोय. राणी डज ड्रॉइंग वेल.
राणी डज ड्रॉइंग वेल. राणी कशी ड्रॉइंग काढते? वेल. छान. माय मदर डज हर बेस्ट. माझी आई काय आहे? तिचं नेहमी बेस्ट देत असते, म्हणजे छान करते सगळं. द गर्ल डज हर टास्क. गर्ल काय करतात? द गर्ल डज, त्या त्यांचा टास्क छान प्रकारे करतात. ओके. आता आपण शिकणार आहोत पॉझिटिव्ह वाक्याचे निगेटिव्ह कसे बनवायचे. म्हणजे कसं, जसं की आय लाईक मँगो, आय लाईक पिझ्झा. पण हे तुम्ही मराठीमध्ये जसं की म्हणता, मला काय आवडतं? आंबा आवडतो. पण जर तुम्हाला आवडत नसेल आंबा, तर तुम्ही काय म्हणणार? मला आंबा आवडत नाही. मग तसंच इंग्लिश मध्ये पण असतं की नाही, आय लाईक मँगो. पण आवडत नाही म्हणायचं तर काय म्हणणार? येस, आय डू नॉट लाईक मँगो. आय डिडंट लाईक मँगो नाही, ते डीड मी नंतर सांगते कसं. ठीक आहे. मला आंबा आवडला नाही असं होईल ते डिडंट साठी. बघा, आता मी हे लिहिलंय, आपण लिहून घेतलंय. डू कुठे कुठे वापरणार आहोत? जेव्हा जेव्हा सेंटेन्स मध्ये आय असेल तेव्हा तेव्हा निगेटिव्ह करताना तुम्हाला डू वापरायचे. काय करायचंय? आणि नंतर नॉट लावायचे. जसं की असेल आय, वी, दे, यू, हे किंवा बॉईज असेल, फ्रेंड्स असेल, असं काहीही असेल तर त्याच्या समोर तुम्हाला निगेटिव्ह करताना अगोदर डू वापरायचा आणि नंतर नॉट वापरायचा. काय वापरायचं? नॉट. म्हणजे ते वाक्य काय होईल तुमचं? निगेटिव्ह होईल. लाईक मँगो. आता याच्यामध्ये तर डू दिसतच नाहीये कुठे. मग काय करायचं? आपल्याला माहित आहे आय जर असेल सब्जेक्ट मध्ये, सेंटेन्स मध्ये, तर आपण काय वापरणार आहोत? आय समोर काय? डू. येस. आणि मग नंतर नॉट. आय डू नॉट लाईक मँगो. आणि पुढचं जसंच तसं, आय डू नॉट लाईक मँगो. आय डू नॉट लाईक मँगो. शाबास. आय डू नॉट लाईक मँगो. बरोबर. बघा, मग आता आहे वी प्ले क्रिकेट. वी समोर काय वापरणार आहोत? डू. वी डू नॉट प्ले क्रिकेट. गुड. प्ले क्रिकेट. पुढचं सेंटेन्स आहे यू स्पीक इंग्लिश. शाबास. यू डू नॉट स्पीक. यू डू नॉट स्पीक इंग्लिश. डू नॉट स्पीक इंग्लिश. आता तुम्ही लिहिताना खिचडी करायची नाही. हा आय लाईक मँगो आहे, त्याचं हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. नंतर एक लाईन सोडून देणार तुम्ही. मग वी प्ले क्रिकेट, मग त्याचं निगेटिव्ह करणार वी डू नॉट प्ले क्रिकेट. इथे आहे आपलं दे रीड बुक. दे समोर पण काय घेतोय आपण? डू. मग नॉट. दे डू नॉट. शाबास. दे डू नॉट रीड बुक. ते पुस्तक वाचत नाही. दे रीड बुक. ते पुस्तक वाचतात. पण आपल्याला म्हणायचंय ते पुस्तक वाचत नाहीत. मग काय म्हणणार आपण? दे डू नॉट रीड बुक. दे येस, दे डू नॉट रीड बुक. बघा बरं किती छान लिहिलं, किती छान समजलंय तुम्हाला. मग मी जर सांगितलं तुम्हाला आय लाईक ऍपल, तुम्ही त्याचं निगेटिव्ह कसं कराल? आय डू नॉट लाईक ऍपल. मी जर म्हटलं वी प्ले फुटबॉल, त्याचं निगेटिव्ह वी डू नॉट प्ले फुटबॉल. कुठे वापरणार आहोत आपण? बघा, ही डज, शी डज, इट डज, टॉम डज, राणी डज, मदर डज, गर्ल डज. म्हणजेच काय तर सिंग्युलर जिथे जिथे असेल. सिंग्युलर म्हणजे काय बरं? एक वचन. एक वचन. एक वस्तू. बरोबर. एक वस्तू जिथे जिथे असेल तिथे तिथे डज वापरणार आपण. काय वापरणार? डज.
बघा मग आता ही लाईक्स मँगोज. मग काय म्हणणार तुम्ही इथे सांगा बरं. व्हेरी गुड. ही डज नॉट. इथे डू म्हणणार का. नाही. ही डज नॉट. आता लाईक्स पुन्हा म्हणायचं नाही, लाईकच म्हणायचं. ही डज नॉट लाईक मँगोज. त्याला आंबे आवडत नाही. ही लाईक्स मँगोज. त्याला आंबे आवडतात. ही डज नॉट लाईक मँगोज. त्याला आंबे आवडत नाही. शी प्लेज क्रिकेट. ती क्रिकेट खेळते. हा, शी डज नॉट प्ले क्रिकेट. शी आणि डज घ्यायचं आणि नॉट लावायचं. शी डज नॉट. बाकीचं जसं कसं लिहायचं. शी डज नॉट प्ले क्रिकेट. चला बरं पुढचं वाक्य तुम्ही सांगा बरं आता. काय आहे. राणी गोज टू स्कूल. राणी आहे. राणीच्या समोर काय वापरणार. डज नॉट. हा, आणि गोज टू स्कूल काय येणार याचा. राणी डज नॉट गो टू स्कूल. आता गोज नाही म्हणायचं कारण आपण याला यस लावलंय. गो टू स्कूल. सर्वेश सांग खालचं वाक्य. माय मदर स्पीक्स इंग्लिश. येस, माय मदर डज नॉट स्पीक इंग्लिश. माय मदर डज नॉट स्पीक इंग्लिश. डज नॉट स्पीक इंग्लिश. बघा आपण डू आणि डजचे सेंटेन्सेस आता शिकलेलो आहोत आणि त्याचं निगेटिव्ह कसं करायचं हे पण बघितलंय. आता मी काही तुम्हाला वर्कशीट म्हणजे एक्सरसाइज दिली आहे. टेस्ट समजूया आपण त्याला. ते तुम्ही आता सांगायचे सेंटेन्सेस. ठीक आहे. बघा पहिला सेंटेन्स आहे आय प्ले फुटबॉल. त्याचं तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे. व्हेरी गुड. आय डोंट प्ले फुटबॉल. वी ईट लंच ॲट स्कूल. करेक्ट. वी डू नॉट ईट लंच ॲट स्कूल. आय लाईक आईस्क्रीम. येस, आय डू नॉट लाईक आईस्क्रीम. तुम्ही डू नॉट पण म्हणू शकता, डोंट पण म्हणू शकता. ही प्लेज फुटबॉल. चुकले. ही प्लेज आहे. ही असल्यानंतर काय घ्यायचंय. डज. ही डज नॉट प्ले फुटबॉल. शी डज नॉट सिंग अ सॉन्ग. हे लक्षात ठेवायचंय तुम्ही. ही शी आहे की आय आहे. हाँ जिनको आता है वो मत ऊपर मत नहीं देखना आपको. एकच मिनिट.